मोदींसोबतच्या चर्चेनंतर फडणवीसांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत। राज्यातील अफवा थांबवण्याकरता निर्देशही देण्यात येतील। बहुतेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी करता रांगा लागलेल्या आहेत। अफवा पसरवणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई देखील केली जाईल, असं देखील कालच फडणवीसांनी स्पष्टच केलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, कालही फडणवीसांनी अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील असं स्पष्टच केलेलं होतं आणि आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल। कार्यक्रमाचा जो आढावा आहे तो या बैठकीमध्ये प्रामुख्याने घेतला जाणार आहे। वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारे शासकीय योजना आणि एकंदरीत शासकीय कामकाज चालायला हवं त्याचा संपूर्ण फॉलोअप आहे तो या प्रकरणात घेतला जाईल। मात्र सर्वात महत्त्वाची बाब, काल सायंकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली होती। या ऑनलाईन बैठकीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थिती कथन केलेली होती आणि पुढील वाटचाली संदर्भात देखील माहिती दिलेली होती। मात्र सातत्याने आपण लोकशाहीच्या माध्यमातून दाखवत आहोत काही जिल्ह्यांमध्ये अफवांमुळे रांगा लागलेल्या आहेत सीएनजी साठी, पेट्रोल डिझेलसाठी। तर त्या संदर्भातील देखील आढावा आजच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो आणि कालच मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं की वेगवेगळ्या अफवा जे पसरवतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल। त्यामुळे या संदर्भात देखील निर्देश आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिले जाऊ शकतात। विशेष करून ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे ती कशा प्रकारे कंट्रोल करता येईल या संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील आणि म्हणूनच आजची बैठक आहे सकाळी 11 वाजता जी पार पडणार आहे, त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सर्व जिल्हाधिकारी आहेत ते मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधतील आणि या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। लागवी अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।